ते गाणं कधी ऐकलंयत का? लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. खारी सगळ्यांचा जीव की प्राण. चहा बरोबर आपण बिस्किट तर खातो, पण खारी म्हटलं की एक स्पेशलच फिलिंग येते ना. त्याच खारीची मेकिंग आज आपण इथे दाखवणार आहोत. ही खारी ही आपली लाडकी खारी नक्की बनते कशी? मी तर बघितलात असाल, स्टार्टिंगला पीठ मळताना पीठ मळून कसं लाटलं जातं ते पण मशीन मध्ये. त्यानंतर हे असं कटरने पीठ स्ट्रेट लाईनीमध्ये कट केलं जातं. हो, स्ट्रेट लाईन मध्ये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती कटर फिरवून चौकोनी असे तुकडे केले जातात. असे तुकडे करताना तुम्हाला दिवाळीतल्या शंकरपाळीची तर नक्कीच आठवण आलेली असेल, पण ही शंकरपाळी नसून ही खारी आहे. तर इथे हे डोचे तुकडे केलेले आहेत आणि डोचे तुकडे हे ट्विस्ट करून या ट्रेवर ठेवले जात आहेत. ट्रेवर हे एका लाईनीत आणि एका खालोखाल असे ठेवले जातात. तुम्ही बघू शकता, कारण की बेक होताना हे एकमेकांना चिकटू नये म्हणून. तर इथे आपला हा एक ट्रे तयार झालेला आहे. ह्या ट्रे सारखे अजून 2-3 ट्रे त्यांनी बनवलेले आहेत. तर हे बनवलेली ट्रे एका ट्रॉलीमध्ये ठेवून ही ट्रॉली आता चालली आहे ती सरळ ओव्हनमध्ये. हा इथे आपला आहे ओव्हन. ओव्हनमध्ये ट्रॉली गेल्यावरती खारी तयार व्हायला कमीत कमी 20 मिनिटं तरी लागतात. तर इथे आपली ही ट्रॉली ओव्हनमध्ये गेलेली आहे. तुम्ही बघू शकता बाहेरून ट्रॉलीवरती जे ठेवलेला आपला ट्रे आहे ज्यामध्ये आहे खारी, ती कशी दिसते ती. मगाशी तुम्ही बघितलं की ट्रेवरती फक्त डो होता जो ट्विस्ट करून आपण ठेवलेला, पण ही फुगलेली खारी किती बेस्ट दिसते ती. इथे आपली खारी तयार झालेली आहे आणि हा ट्रे बाहेर काढलेला आहे. तुम्ही बघू शकता खारी किती फुगलेली आहे ती. आता आपण इथे पॅकिंगची प्रोसेस बघूया. तुम्ही बघू शकता इथे किती हायजीन मेंटेन करून खारी बनवलेली तर आहेच, पण इथे पॅकिंग करताना सुद्धा हायजीन मेंटेन केलेली आहे. तोंडावर मास्क आणि हातात ग्लव्स घालून ही पॅकिंग करत आहेत. अशा प्रकारे इथे खारीची पॅकिंग केली जाते. तुम्ही बघू शकता खारीचे पॅकेट पण किती बेस्ट आहेत ते. आणि खारीला एअरटाईट पॅकेट्समध्ये पॅक करण्यासाठी ही मशीन वापरली जाते. खारीचे जे एअरटाईट पॅकेट आहे त्याच्यामध्ये खारी डॅमेज होत नाही आणि नरम सुद्धा होत नाही, त्यासाठी त्यांनी हे पॅकिंग वापरलेलं आहे. तर इथे या प्रकारचं पॅकिंग होऊन खारी तयार होते. तर तुम्हाला कशी वाटली खारीची पॅकिंग आणि खारी आम्हाला नक्की सांगा.